सगळीकडे पडणारा पाऊस, चिखल, किचकिच आणि या सगळ्यामध्ये न बोलवता येणारा सर्दी, ताप, खोकला हे कॉमन चित्र असते. म्हणजे जेव्हा पण पावसाळा चालू होते, लगेचच आठवड्याभरात सगळीकडे हे पेशंट जास्त वाढतात आणि मग बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम होतोय की या सगळ्यामध्ये काय करायचं? आयुर्वेदानुसार सर्दी, ताप, खोकला झाल्यानंतर तुम्ही घरगुती काय करू शकताय आणि स्वतःची काळजी कशी घेऊ शकताय, हे या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव, कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. सरत्या उन्हाळ्यामध्ये आपण जे काही भरपूर थंडीचे सगळे पदार्थ खाल्लेले असतात, म्हणजे थंड पाणी पिणं, आईस्क्रीम खाणं, भरपूर फॅनचा वापर केला जातो, AC, या सगळ्याचा परिणाम म्हणून जो कफ थोडाफार साठलेला असतोय आणि जो वातसंचित झालेला असतो, त्याचा प्रकोप ह्या पावसाळ्यामध्ये होत असतोय. जेव्हा पावसाचा गारठा यायला लागतोय, हवेमध्ये जर भरपूर बदल होतोय, तेव्हा आपल्याला आतला सगळा कफ पित्त वाढल्यामुळं होणारा त्रास म्हणजेच ताप येणं, सर्दी येणं, खोकला येणं. बेसिकली आयुर्वेदानुसार कोणत्याही व्यक्तीला जोपर्यंत त्याचा अग्नी खराब होत नाही तोपर्यंत ताप येत नाही. त्याचमुळं जरी ऋतुमान बदललं तरी घरातले सगळीची सगळी लोक एकाच वेळी आजारी पडत नाहीत. ज्याची इम्युनिटी आपण म्हणतोय की सगळ्यात कमी आहे, तो माणूस पहिले आजारी पडतोय. आयुर्वेदानुसार ज्याचा अग्नी चांगला नाही त्या माणसाला वारंवार ताप होऊ शकतोय. तर मग नेमकं ताप येणं म्हणजे काय आहे, की तुम्ही जे काही नॉर्मली सगळं वात, पित्त, कफ बॅलन्स असते त्याच्यामध्ये होणारा जो डिस्टर्बन्स आहे, त्याच्यामुळं अग्नी आपलं स्थान सोडून देते आणि त्याचमुळं पूर्ण शरीराची उष्णता वाढते आणि पचनाचं जे मेन काम आहे तेच करायचं राहून जाते. ताप येण्याचं मुख्य कारण म्हणजेच अपचन असते. त्यामुळं कोणत्याही तापाच्या ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा लंघन हा उपचार सांगितला आहे. म्हणजे तुम्ही जे काही खात असाल ते पूर्णपणे बंद करणं. ज्यांना शक्य आहे त्यांना कडकडीत लंघन हे जास्त उपयोगाचं पडतंय. म्हणजे काहीच नाही खायचं. पण जी लहान मुलं आहेत, सुकुमार आहेत, त्यांनी थोड्या प्रमाणात आहार घेऊन लंघन करू शकतात. लंघन हे तुम्ही पूर्वरूपात पण ज्वराचे करू शकताय. म्हणजे की जेव्हा आपल्याला 2 दिवस आधीपासून वाटायला लागते की माझं अंग दुखायला लागले, मन कशात लागत नाही, बेचैन झाल्यासारखं वाटते, तेव्हाच जर तुम्ही पूर्णपणे विश्रांती घेतली आणि आहार कमी केला तर पुढे जाऊन ताप येण्याची जी गोष्ट आहे तीच होत नाही. त्यामुळं बेसिकली लंघन हे दोन्ही ठिकाणी वापरले जाते, पूर्वरूपात पण आणि ज्वराची ट्रीटमेंट करताना पण. बऱ्याचदा लोकांना हेच पचत नाही की मी काहीच कसं नाही खायचं. म्हणजे तुम्ही सांगताय काय खाऊ नका, फक्त गरम पाणी प्या, असं नाही होत. मग त्यांना टेन्शन येते की मी काहीच नाही खाल्ल्यानं मला थकवा येईल. पण तापातला थकवा हा नॅचरल असतोय. तो जरी लंघन तुम्ही केलं नाही केलं तरी पण येणारच असतोय. बऱ्याचदा जेव्हा तुम्हाला भूक लागलेली नसते तेव्हा परत जेवण केल्यामुळं येणारा ताप जो आहे तो लवकर हटत नाही. लंघन केलं की प्रॉपर 1-2 दिवसात तुमचा अग्नी वाढायला लागतोय आणि पचन सुधारल्यामुळं पुढं जो तापाचे वेग येणार आहेत ते कमी होतात. त्यामुळं लंघन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर याच ऋतूमध्ये बेसिकली थंडी वाजत असते. अशा वेळी स्वेदन हे पण सांगितले, म्हणजे सगळीकडे शेकणं. नॉर्मल माणसाला असं वाटतं मला ताप आलाय आणि त्याच्यात मी कसं काय शेकू शकतोय, पण तसं नाही आहे. जेव्हा आपण शेकतोय तेव्हा जो काही गारठ्यामुळे होणारा परिणाम आहे तो कमी होतोय आणि ताप लवकरात लवकर शरीर सोडून निघून जातोय. त्यामुळं जिथं पण वेदना होत असतात, म्हणजे सांध्यांच्या ठिकाणी वेदना होतात, पोटाला, छातीला, पाठीला, इकडं सगळीकडे शेकलं की ताप लवकरात लवकर बरा होतोय. त्यानंतर आहे की जे काही आपण आहार घेऊ तो हलका असला पाहिजे. म्हणजे भाताची पेज, मुगाचे कडण किंवा तांबड्या हुलग्याचं माडगं जे आपण काय म्हणतोय, असे पदार्थ जर खाल्ले जे पातळ आहेत, पचायला हलके आहेत, गरम गरम आहेत, ते आत जाऊन आपलं स्वेदन करतात. म्हणजे जी काही छिद्र पॅक झालेले असतात तापामुळं, घाम येत नसतोय, त्या सगळ्या कंडिशन्समध्ये हलका आहार अतिशय उपयोगाचा ठरतोय. त्यानंतर नॉर्मली जे काही पाणी आपण पित असतोय कुठल्या पण सीझनमध्ये त्या त्या ऋतूनुसार पाणी पिण्याचा आदेश आहे ग्रंथाचा. त्यानुसार पावसाळ्यामध्ये कंपल्सरी गरम पाणी पिणं अपेक्षित आहे, जरी तुम्ही आजारी असाल नसाल तरी सुद्धा. त्यातल्या त्यात ताप आला असेल तर जे काही तुम्ही नॉर्मल पाणी पिताय ते अर्धं आटवून ते गरम असताना पिलं तर तापावरती ते औषध म्हणून काम करते. त्यामुळं पाणी पिताना हे अर्धं आटवलेलं आणि गरम असताना प्यायला पाहिजे. त्यातल्या त्यात थोडीशी सुंठ घालून ते पाणी जर तुम्ही पिला तर ते औषध म्हणून पण पचनाला मदत करते आणि त्यामुळं ताप कमी होतोय. हे जे मी काय आता सांगते ही तापाची ट्रीटमेंट अशी अजिबात नाही आहे. म्हणजे पूर्णपणे तुम्ही काहीही औषध न घेता घरीच राहून पूर्ण ताप बरा करा
असा त्याचा अर्थ नाही. हे तुम्हाला ताप आला असल्यानंतर त्रास फार होऊ नये किंवा तुम्ही कोणतीही ट्रीटमेंट घेत असाल तर त्याच्या पॅरलली तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर तुमचा ताप लवकरात लवकर बरा होईल. नॉर्मली लोकांना असं वाटतं आयुर्वेदचे डॉक्टरांकडे सर्दी ताप खोकल्यासाठी काही औषधं नसतात, ते फक्त जुनाट आजार बरे करण्यासाठी असतात. तसं नाहीये. माझ्याकडे बरेच पेशंट येतात जेव्हा तापाच्या पहिल्या दिवशी आल्यानंतर 2 दिवसात त्यांचा ताप पूर्ण बरा होतोय आणि बाकीच्या सगळ्या ब्लड टेस्ट वगैरे करण्याची सुद्धा रिक्वायरमेंट होत नाही. कारण आयुर्वेदामध्ये वात पित्त कफाप्रमाणे ज्वराची अतिशय चांगली ट्रीटमेंट सांगून ठेवलेली आहे. म्हणजे इवन कोरोनाच्या काळात पण बऱ्याचदा लोकांनी असं ॲडमिट असलेल्या पेशंटला औषधं घेऊन गेल्यानंतर 2-3 दिवसात ते पेशंट पूर्णपणे बरे झाल्याचं माझ्या अनुभवात आहे. म्हणजे ज्वर हा अतिशय व्यवस्थित ट्रीट करण्याचा आजार आयुर्वेदात व्यवस्थित सांगून ठेवला आहे. त्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप आपण त्याची ट्रीटमेंट केल्यानंतर एकदा बरा झाला की ताप परत 6-6 महिने, वर्षभर पेशंटला ताप येत नाही. त्याच्या अपोजिट एकदा ताप आल्यानंतर लगेचच्या लगेच ताप कमी होण्यासाठी पॅरासिटामॉलची गोळी घेणं किंवा कुठल्याही प्रकारचे अँटीबायोटिक्स घेऊन ताप दबवला जातोय आणि त्यामुळे पुढच्या महिन्यात परत ताप येतोय. हे विशेषतः छोट्या मुलांमध्ये जास्त बघायला मिळते आणि त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी पण अशा होतात की वारंवार त्यांना अपचन होत असते. त्यामुळं ताप येणं हे फक्त बॅक्टेरिया, व्हायरस याच्याशी रिलेटेड आहे असं जे लोकांना वाटतंय तसं नाहीये. त्याचा संबंध डायरेक्टली तुमच्या पचनाशी आहे. तुम्ही काय खाताय, किती खाताय, याशिवाय तुम्हाला किती शारीरिक त्रास होतोय. म्हणजे एखाद्या व्यक्तीला कामावर जायचंय म्हणून फक्त 1 दिवस विश्रांती घेतली आणि त्याच्यात तापाची गोळी घेतली, दुसऱ्या दिवशी ताप नाही आला, लगेच तो कामाला गेला, तर त्याचा तो ताप पुन्हा त्याला उद्भवू शकतोय आणि हे बऱ्याचदा पुढे जाऊन मेजर ऑर्गन्स फेल्युअरमध्ये एक क्रेडिटेबल कारण आहे. म्हणजे एखाद्या किडनी पेशंटचा जर तुम्ही हिस्ट्री घेतली तर वारंवार ताप येण्याची टेंडन्सी त्याची होती, हे पण त्याच्यामध्ये जाणवते. त्यामुळं थोडक्यात असं आहे की ताप आला म्हणजे सिरियसली तर घ्यायलाच पाहिजे, ट्रीटमेंट तर करायलाच पाहिजे, पण त्यासोबत विश्रांती करायला पाहिजे हे नक्की आहे. आहारात बदल करायला पाहिजे आणि जर तुम्हाला आयुर्वेद ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुमच्या जवळच्या वैद्याला ताप आल्या लवकर भेटा. ते तुम्हाला 2 ते 3 दिवसात पूर्णपणे बरं करू शकतील. एवढी आयुर्वेद ट्रीटमेंट इफिशियंट आहे आणि कोणत्याही एक्स्ट्राच्या खर्चाशिवाय, फार टेस्ट वगैरे करायला लागण्याशिवाय विदाऊट ॲडमिशन सुद्धा तुम्ही लवकरात लवकर बरे होऊ शकताय. ही माहिती तुम्हाला आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पुन्हा घेऊन येईपर्यंत धन्यवाद.